नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुमचं स्वागत. तुम्ही ऐकताय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 8. अरे गाना मर्दा काय झालं र? समधी त्याच्या भोवती गालका करायला लागली. दादू अरे त्यो बरं आहे, शाळा सुटल्यापासनं मास्तर तारताळल्या ती मिनत्या करून त्यांनी थांबावलंय. सुरू करा. आणि आज काम असं व्हायला पाहिजे का कोल्हापूरची लवंगी मिरची नाक तोंड व्हायला पाहिजे. रामा दौलत जादा कराया थांबल्यावाने नादावल्याला. यदू घे वाटीत पाणी घे. सदू अरे सूर काढ. दादबा तुझी डोलकी लाव की. जिभळ भिजवून सनईला बसावलं. सुरत्यानं भोकाड पसरलं. दादूनं धेमडी तापावली. डाव्या हातात घेऊन उजव्या हाताच्या बोटांचा कडका त्याच्यावर पडला तशी काड कोड करत ती घुमायच लागली. सारी सनग एक जीव झाली. ढोलकी खणनली आणि ताशेकऱ्यानं ऊर काढून ताशावर छडी टाकली. जशी ढोलकीचा आणि ताशाचा झगडा चालू झाला, दिमडी मात्र दगड हाणल्यावानी दणकत येत होती. भिकू आबाच्या सनईनं घोडी खिदळल्यावानी हरकत घेतली आणि लावणीचं नखरेल सूर नाचत मुरडत बाहेर पडायला लागले. या कावळ्या कळीला असं खोडू नका, पाहुणं लाडी गोडी लावून जाऊ नका. सनईतला सूर बाहेर पडला तशी ढोलकी ताशावाल्यानं माना फिरवून सूर घोळायला सुरुवात केली. दादूनं रिंगणात घोडा नाचावा तसं नाचत दिमडी घुमावली. माणसं मोरावानी माना डोलवायला लागली. कुणी खिशात हात घालून अंदाज घेतला तर कुणी गोल छबुनी मिशा कुरवाळत छाती काढली. सूर ताल प्रियकर प्रियसीला छेडल्यावानी छेडीत होते. नाचीला नाचवल्यावानी ढोलकी ताशे ताल देत होते. सारीच सूरतालाच्या चैतन्यात भिजून निघाली होती. कुणीतरी शिट्टी मारून पैसे फेकलं म्हणून रामानं बाहेर बघितलं तर समजा गाव घराच्या मोरं जमल्याला. दोन्ही पाय नाचलेलं पर गानाच्या अंगात ताला सुराचं वारं आलं आणि उभा राहून तो ताशा कवा वाजवायला लागला त्याला सुधी कळलं नाही. गाना ताशा वाजवत होता. पुढ्यात बसलेली त्याची माय डोळं फाडून बघत होती. गडाटणाऱ्या ढगात इंजन नाचावं तसं ताशावर छड्या नाचत होत्या. मोर सरकून तिने त्याच्या पायाजवळची माती उचलली. लक्ष्मी आईकडं तोंड करून आणि खिनभर डोळं झाकून तोंडातल्या तोंडात पुटपुटून अंगारा फेकावा तशी ती माती त्याच्या पायावर टाकली. त्याच्या जखमा गोंजारल्या. गानाला काहीच ठावं नव्हतं. त्याच्या अंगात ताल आणि कानात सूरच होता. लावणीचा शेवटचा अंतरा घेऊन सनग बंद झाली. मास्तरनं या अडाण्यांची कला बघितली. गंधर्वापासनं बालगंधर्वापावतर सारी ह्यांच्या मोर कमीच वाटली त्याला. काय मास्तर कसं वाटलं? अशी हाय बघा वाढवाडलाची कला. वा 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 भिकूबुवा, अहो गवयाच्या गळ्यातले शब्द तुमच्या सनईतून जसेच्या तसे बाहेर पडत होते. आजच्या वेळेचं सोनं झालं बघा. बोलता बोलता खिशातली 10ची नोट काढून त्याने भिकूबुवाच्या हातात दिली. बरं रामराव, मी निघतो बरं का आता. वाजवणं ऐकून गावातली मनातल्या मनात आडाखं बांधत होती की रामाच्या पोरांचा साखरपुडा नाही तर देवदेवाचं काहीतरी असणार. मास्तर दामाकी. रामा मास्तरला अडवत होता तेवढ्यात त्याला ग्वाज्या देवऋषीन दिसली. मास्तर मास्तर ती बघा ती ग्वाज्या. हिनंच गानाला मोठ्या बाईचं आहे म्हणून सांगितलेलं. रामा तिच्याकडं कुचक्यावाने बघत बोलत होता. रामाराव, गोज्याचा काय दोष आहे? ती भुकाची गुलाम. रामा, आता गानाला घरी नेलं तरी चालेल नवं? मास्तरचं ना रामाचं बोलणं मध्येच तोडत गानाची आई म्हणली. काकू, अगं मी मास्तरशी बोलतोय ना, जरा दमदर की. सीते, आजच्याला 4 घास खात्यालच मास्तर. तू स्वयंपाक बनव. सीतानं स्वयंपाक केला. ताटाला ताट लावून समधी पोटभर जेवली. मास्तर पंक्तीला जेवल्यानं नामदेवाचा निवद विठ्ठलानं खाल्ल्यावाने समधी आनंदलेली. जेवणं उरकून मैत्रासंकट गप्पाचा गुराळ गाळीत रामा बसला होता. आज बिस्तरवार आहे, ध्यानात आहे ना? वय अजून म्हातारपण आलेलं नाही. हे रानबा, दादू गाना माझ्या संकट बोंगवलीला येतोय नव. अरे पाहुण्यानं बोलवलं आहे लग्नाचं पाकाट कराया. रामा दादा, तुझ्या संकट येऊ र, पण तो पाहुणा स्वतःला खानदानी रजपूत समजतोय तवा म्हणलं ते बी आहेच की. मिशीला पिळा भरत रामा बोलला. बरं हाय, मग आम्हाला कशापायी घेऊन जातोय राजपुताच्या महालात? दादू म्हणजे येणार नाही बाई तू. रामा बाहेर बघत बोलला. रामा दादा, अरे मागच्या वक्ताला कसा बोलला पाहुणा ठाव आहे ना, म्हणून म्या म्हणतो माकडा मोरं नाक खाजवाय कशाला येऊ.
दादू म्या निस्तच ऐकून मूग गिळून बसलो का? रामा निर्वाणीचं बोलल्यावानी बोलला तेव्हा दादूच्या मनातली तिपड सरल्यावानी झाली. तो निघाला रामाबरोबर. आता त्यो निघाला मग सगळीच निघाली. गणा मर्दा तू नग येऊ. अरे रामा दादा काय होत नाही आणि झालं तर तुम्ही आहेत की समधी. गणा लेकरावानी त्याच्या मागं लागला. अगं काकू याला सांग पायाच्या जखमा अजून सुकल्या नाहीत. रात सैरीचं जायचंय. घोड्याचा चिकोल मायनाचा नग येऊ गाणा तू. गणाला साऱ्याचाच मोडा पडल्यावानी झालं तसा तो मनातनं आदाकला. सारी जलदाईनं मधल्या वाटानं निघाली. अरे पावसा पाण्याचे दिस आहेत. शिवारात चिकूल इचू काट आहे. आपण चांगल्या वाटेनं जाऊ की. यदू बोलला. चला र सावरदाऱ्यावरनं निघू. मोर पांड्याचं शिवार वालांडलं का दत्ताचा माळ त्याच्या तळवाटाला भोंगवली. दादू यद्याला सांगतोय जसा तो येला इथवरनं आत्ताच आलाय. चला कडू सपाडायचं पहिलं रान तोडाय पाहिजे. रामानं हातातली काठीक अंध्याव कावडीवानी घेतली. पळता पळता साऱ्यांच्या मोरं निघाला. अरे रामदा खिनभर. काय झालं दादू? अरे जरा तमक दे. एकदा बार भरला की भोंगवली गाठलीच बघ. रामाला ठावं होतं. त्यांनी कमरेचा बाटवा दिला. साऱ्यांनी इडं दाडाला लावलं आणि चौखूर पळायला लागली. सावरदाऱ्याच्या रस्त्याला लागली. पाचलिंगाच्या खालचं वाळघाट खळाळत होतं. बाजरी भुईमुग तानात आलेली होती. पळता पळता बोक्यावानी मानलेला काबरास असा आडवा पळाला तशी समधी त्याच्याकडं बघत जागेवरच खुटली. मर्दा सुटला र सुटला. जायचंय पाहुण्याच्याकडं नाही तर तुझी कंदुरीच होती आज. बघता बघता सावरदारा मागं टाकून पांड्याच्या रानात शिरली. चिकाळू बाजरीची कंच हिसकावून चीक खात खात समधी पळत होती. बाजऱ्यातली चवळी मटकीचं याल शेंगानी जड झालतं. भुईमुगाची वावरं शेवाळलेल्या नदीवानी पसरलेली. वाऱ्याच्या झुळकीनं लाटा उठल्यावानी दिसत होतं. बांधाचा तीळ मखमलीला खिजवल्यावानी वाऱ्यासंगट नाचत होता. साऱ्यांच्या कावल्यानं बाजरीच्या शेतातनं साळुंक्या भेदरून उडाल्या तसे रानमांजरं लेकरागत एळवायला लागली. चालता चालता यदूनं 4 डाळं भुईमुगाचं उपटलं तसा बांधाला उभा शेतकरी शिव्या द्यायला लागला. वखूत चालता त्यामुळं सारी गुमान मोरं झाली. दत्ताचा माळ चढून माथ्यावाली शिवार लय देखणं दिसत होतं. दत्ताचा माळ वलंडून पांदीनं न जाता वाड्याच्या उतरानं गावात कावा शिरली समजलंच नाही. दिसाचं तोंड काळवंडलं. कडूसं पडायला लागलं. वारं गार झालेलं. हाव हाव करत कुत्रं भुकायला लागलं. रामानं बचका एवढा धोंडा फेकला तसं भुकायचं बंद झालं. हे अरे कोण आहे रे फोदरीचा? परडेतनं कोणीतरी शिव्या दिल्या. अहो गावाला शिव्या काहून देत आहे? अरे धोंड्याच्या टिपरीनं कुत्रं उतानं झालं की. आईच्यानं मुद्दाम नाही आणलो. अहो आम्ही किकवीच आहे. रामानं सबुरीनं घेत सांगितलं. म्हणजे घेसाड्याकडं आला वय की. कुठंच आहे घर? कोणाचं? अहो चव्हाण पाहुण्याचं. आईचं घर. आतनं तो माणूस हसायला लागला. अहो हसाय काय झालं? आता हसू नाही तर काय करू? अहो घर काय म्हणताय तुम्ही? पाल म्हणा पाल. घेसाड्याचं पाल चावडी मोहरा असतं. असं वाड्याच्या कडकडनं निघा. मोहरं साळा लागल. त्याच्या शेजारी वाडाचं झाड आणि त्याच्या बुंद्याला त्याचं पाल. 7 जन्माचं वैर असल्यावानी तो कुचकं बोलला आणि मोठ्या पानानं फुगलेली रामाची छाती आतच गेली. देहाला आगीचा डोंबाळा लागल्यावानी झालं. तारा गावनं आलो तरी गप बैसोच नाही तर तारा दातने घोगऱ्या करे असत्यो. रामा मनातनं तरफडला. मनाचं नाव गाढव ठेवून मोरं निघाला. त्या इस्मानं सांगितल्याप्रमाणे सारी चावडीच्या मोरं आली. थोराड वडाचं झाड आणि त्याच्या बुडाला पाल. दिवा धंडणत होता. दारात दोरखंडाची बाज, त्यावर बसलेली 4 लोक. रामानं ओळखलं हेच पाहुण्याचं घर. सारी समोरच जाऊन उभी राहिली तसं कुत्रं चावताळलं. कुत्रं चावताळलं म्हणून पाहुण्यानं मागं बघितलं तर समोर रामा. त्याला बघून पाहुणा वरडतच गाळ्यात पाडला. रामराम झाला. हाताला धरून रामाला बाजव बसवला. पाहुणं मला काय बसवताय? माझ्या मैत्रासनी बसवाना. त्यांचा मानपान ठेवा. रामा बोलला तसं सारे आनंदले. आपला जात न छ ना नाही छ. आपला जात ना नाही छ. मग आपला कारणम यावा आलतो फालतू लोक कशाला आया? पाहुणं जरा मुंडानं आळो घाला. ग बसा. चव्हाण पाहुणं
एवढं चितोडगडचं राज हायसा आता गावगाया भिकाऱ्यावानी कशा पायी हिंडतंय. अशा तिरसिंगराव पानानं 2 घरं जोडण्यापरास तोडणीची कामं कराल. पाहुणं, मी तुम्हाला पहिल्या वाक्ताला समजावलं होतं का नाही? पाहुणं पदरात घ्या. पाहुणानं जरा दमान लिहून वाहून लक्ष्मी गायावाया करून हिनवायला लागली. बायकोचा हात जोडणं चव्हाण पाहुण्याला आवडलं नाही, पण रामानं चाप लावल्यानं बडावलेल्या बैलावानी तो नारामला. रामभाऊ, तुम्हाला पग धरूचं, आता जास ना तुम्हाने राग. चव्हाण पाहुण्यानं पाय धरत येणावलं. सकाळपासनं चव्हाण पाहुण्यानं गावभर दवंडी दिल्यावानी सांगितल्यानं गावातली माणसं जमायला लागली. दादा बोला चालीचं, मग बघू पहिलं जेवणाचं उरकू. माणसं जमल्यावर ताटकाळाय ना ग. अहो पाहुण्यागत बसलाय काय? बाय पहिलं पोरासने खाया घाला, नाही तर पोरं उपाशी निसत्यान. रामानं साऱ्यासनी जवळ घेतलं, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला. ते बघून चव्हाण पाहुणा आणि त्याची लक्ष्मी दोघं बी गहिवरली. साऱ्यांची जेवणं खाणं झाली. पोरं बिळात उंदीर शिरल्यावाने गोधडी शिरली. चव्हाणानं गोधडी हातारली, हिलाल पेटवून ठेवला. अरे घोंगडी हातारलीस, मोरं पान पारूळ सुपारी कुठे? एक पोरसवादा इसम बोलला. पाहुणं निघायचं आहे आमसने, तवा हात उचला. अहो रामादादा, आता घासभर खाल्लं, अन्न पचूत द्या. 4 डॅंगाव आपली गाव. आता गडबड नाही. शुक्राची चांदणे मावळली तरी फिकीर नाही. चव्हाण पाहुणा बोलला तसा रामा अंग झाडून उठला. पाहुणं जाय पाहिजे. अहो पाहुणं, येळ वखूत सांगून येत नसतोय. अंधाराचं येचू काट्याचं गाव सोडू नये बघा. वय दादा, मोडा पडल्यावर घर सोडायचं नसते. लक्ष्मी बी आग्रह करायला लागली. बाय मानला तर देव, ही सारे राक्षस आहेत. आपण राजपूत समजतोय आणि हत्यारं शेवटतोय, तर ही बेरकी हत्यारं चालवत्या. ती मुद्द्याचं बोलू आणि निघतो आम्ही. सकाळच्याला उठून चित्राबाचं आहे नाही बघणं. धार पाण्याचं एकट्या बायकोला उरकते वे. चला चला मुद्द्याचं बोला. रामानं मुद्द्याचं काढलं तसं साऱ्यांनी सरळ होऊन कान टावकारलं. लक्ष्मी देवाला आडजोड होऊन मनातनं इनवायला लागली. देवराया, माझी लेकरं खात्या पित्या दावणीला जाऊ दे रे बाबा. चव्हाण पाहुणा उठून शान बसला आणि रामाजवळ आला. रामभाऊ, आमचं घरदार आवडलं का? वय आवडलं की. रामा मोठ्यानं बोलला. त्यांनी मान हलवली तसा चव्हाण लय आनंदला. दोघं उठून पालात गेली. बाजारात गुरांचा दलालानं सौदा केल्यावानी दोघांनी हातात हात घेऊन धोतर वर टाकलं. रामा तसा दलालीतला तरबेज गडी. साट्या लोट्याचं ठरलं. जात पंचाच्या रीती भावानी ठरलं. लग्न कवा करायची ते ठरलं आणि बाहेर येऊन ती उभी राहिली. काय ठरलं देण्या घेण्याचं? अरे ठरलं काय देण्या घेण्याचं? साऱ्यांनी कालवा करत विचारलं. अहो साटं लोटय म्हणल्यावर ते करतेली, ते आमसने करावंच लागेल बघा. राहता राहिली फक्त जात पंचाची बैठक. पोरावांची लग्न ठरली तशी लक्ष्मीच्या तोंडावर तेजच फाकलं. दादा बेस झाले बघा, जीवाचा घोरच मिटला. लक्ष्मी आनंदून बोलली. रात चांगलीच पेंगळून गेलेली. जित्राब कटाळून रवण करत पेंगत होती. मात्र कुत्री हातभर जीभ लांबवून पोटाला हापक्या देत होती. दारातनं घरात डोकवत होती. गावातली जमलेली निजाय पळाली. लक्ष्मीनं ताटं वाढली. भाकरीचं चुडू पितळीत कुस्कारलं आणि कोंबडीचं बरबाट वतलं. कोंबडीची हाडं त्यांच्या दाताखाली कडाडा वाजायला लागली. सारी मनापासनं जेवली. तर दादा जा आता सकाळच्याला, लक्ष्मी बोलली. चाच्याच्या बाय, अहो 2 डॅंगाव गाव. अरे दादाबा रानबा निघायचं आहे ना? रामानं विचारलं तशी चला म्हणून समधी निघाली. विचारपूस झाली. गावाच्या बाहेर आली. जाताना भुकलेलं कुत्रं पुण्यांदा कॅकटलं, पर या वक्ताला सारी भैरी असल्यावानी मोरं निघाली. रामा त्याबरोबर मैतर खुशीत होतं. काय रामा दादा, आल्या रस्त्यानं जायचं आहे का? रानू, अरे आदनंमधनं नगं पांदीनं जाऊ. चिकोल काठ कुठं आणि उभं पीक. रामा चालता चालता बोलला. वडा वलांडून सारी पांदीत शिरली. पाऊस उघडून 1 महिना झालेला, पर चिकोल गुडगाभर. पांदीच्या डोसक्यावर आंबा, चिंच, लिंब एकमेकाला खेटून उभी. रान गेल्यांनी गोप इनल्यावानी या झाडावरनं दुसऱ्या झाड्याला कोळ्याचं जाळच जणू दुसरं. त्या जाळ्यातनं मधनं चंद्राचा उजेड झिरपत होता. अरे मर्दानू, येताय ना नेटवाणी आणि असं गपगप कार? रामानं हाका मारून विचारलं.
अरे कशाचं बोलतोय? गोडगाभर चिखलात पाय रोत्याची, एक काढला तर दुसरा जातोय, जीव ब्याकालून गेला पार. दादू कणतच बोलला. आईला खरंच की वागळटानं गेलो असतो तर सावरदारीच्या शिवारात निघालो असतो. बोलता बोलता पांद सरली. रस्त्याच्या खळग्यात साचलेल्या पाण्यात चांदण्या सांडल्यावानी दिसायला लागल्या. वाऱ्याच्या झुळकीनं गारठा भरत नव्हता. रातकिडं घाबरल्यावानी वरडत होतं. बेडूक हाका मारल्यावानी डराव वरडत होतं. माळरान लागलं. रानबानं बालंगाठी लावणी चालू केली. लावणीच्या ठेक्यात सारी दत्ताचा माळ चढून आली. सारी दगडाव बसून चौबाजूला बघायला लागली. चंद्र ढगाआड गेला आणि घोगडे हातरल्यावानी झालं. दत्ताला साऱ्यांनी हात जोडलं. समधी मोरं निघाली. अरे ये थांब, ते बघा जाळवाटातनं काहीतरी ईस तवावानी चमकतंय. दादू बोलला तशी सारी खेळा मारल्यावानी जाग्यावर थांबली. अरे वाघरू तर नसल नव्ह. हापाकल्यावानी समधी बघायला लागली. रानबानं खिशातल्या गारगोट्या काढल्या. झुडपाच्या अंगाला हात करून गारगोट्यावर गारगोट्या घासल्या. दिवाळीला भुईनळं फुटल्यावानी गारगोट्या ठेनाकल्या. उजेडात रामानं धोंडा घेऊन टोला दिला. त्या सरसी काहीतरी धडपडताना आवाज आला आणि मागणं चिराकणं. अरे बेऊ नका, वाघरू असेल हे एका टिपिऱ्यात गपगार नाही व्हायचं. ते खोकाड असेल नाही तर कोल्हा असेल. चला बघू. हातातली काठी मुसळावानी आपटीत रामा मोहरं निघाला तशी समधी त्याच्या मागं चालायला लागली. सारी झुडपाजवळ आली. रानबानं पुण्यांदा गारगोटी घासली. 4-2 ठिणग्या पडल्या. पुण्यांदा अंधार. डोळ्यात बॉड घातलं तरी काही दिसेना. काय असेल बरं विचार करत सारी थांबली. ढगाड गेलेल्या चंद्रानं तोंड दावलं तसं सारीकडं दूध सांडल्यावानी झालं. सारी बघायला लागली. समोर कापसाचं गोळं. पुन्हा चंद्रानं तोंड लापवलं. रानबानं गारगोट्या घासायची गाईच लावली. ठिणगी पडली का अंधार फाकत होता. अरे रामदादा. दादू हळहळला. तडफडणारा सासा. त्याची वरडणारी 4 पिलं बघितली आणि रामाला बी कसनुसं झालं. सासेची पिली टाणांना उड्या मारत येऊन आईला चिकटायला लागली. मेलेल्या सश्यात त्याला त्याची सीती आणि पिलात त्याची चिलीपिली दिसायला लागली. पिलं जास्त चिरचिरायला लागली. त्याला सैन होईना. तो अंधारात पळाला. रामा पळाला तशी सारी घाबरून त्याच्या मागं पळाली. पर तो अंधारात गेला कुठं ते काय कळना. 2 कासरं बघितल्यावर समधी माघारा आली. सारेसनी वाटायला लागलं त्याला लागिरलं. पण तेवढ्यात रामा पळीत माघारी आला. रानबा गारगोटी घास, त्या लेकुरवाळीला वाचवली पायल बाबा असं म्हणत त्याने धोत्राचा सोगा भिजवून आणला होता. तो साशेच्या तोंडात पेळला. रानबा झांज वाजवल्यावाने गारगोट्या घाशेत होता. रामा अरे मेलाय त्यो. दादूनं सश्याजवळ बशीत सांगितलं तसा रामाच्या हातातनं धोत्राचा पेळाच गळून पडला. त्याच्या डोसक्यात धोंडा लागल्यावानी तो तळमळायला लागला. आईला ह्या सश्याचे आणि काय रे एवढा पागुळ. दादू मला समजना असं मला का झालंय. ससं मांस खाऊन दात किटलं पर आज या सश्यानं माझं काळीज वारबडलं रे दादू. बोलता बोलता रामा गप झाला. हे बघ तुला लईच वाईट वाटतंय ना. मग ती पिल्लं घे, त्यांच्या हातापाये जीव येस्तर पळ आणि मग दे त्यांना रानात सोडून. अरे मग त्यांचं नशीब त्यांच्या संगट. चल आता. यदू म्हणला तसं रामाला हलकं वाटलं. त्यांनी 4 पिल्लं उचलली, धोत्राच्या वाट्यात टाकली आणि घराकडं निघाला. पण त्याला पाय उचलं ना. अरे वाद्या चल की आता, रात उलटून चालले ना. तरी रामा जागचा हलना. तेव्हा दादू यदूच्या कानाला लागला. हां असं म्हणून यदू दचकल्यावाने आरडला आणि रानबा चामकला. काय झालं यदू. तसं यदूनं दादूनं सांगितलेलं रानबाच्या कानात तोंड घालून सांगितलं. तसा रानबा सुधीक चामकला. यांचं काय चाललं याच्याकडे रामाचं ध्यानच नाही. दादू यदू अरे मला सुधीक संशय येतोय. पहिला रामाला हितनं हलवा. अरे चिंद कशाचं रूप घेऊन येईन काढायचं नाही. चला पळा आता. म्हणून सारी रामाच्या फरकुट्याला धरून ओढत न्यायला लागली. अरे असं काय करायले जरा दामा की. रामा हात झटकत बोलला. अरे बघतोय काय उचला ह्याला खांद्यावर घ्यान पळा. पहिली जागा सोडाई. रामाला धरत समधी वारडायला लागले. अरे काय झालंय ते तर मला समजू द्या ना. समद बैजवार सांगतो पहिला हेतून चल तू. रानबा बोलला. अरे पर मला कळू तर द्या. रामा काकुळतीला येऊन बोलला आणि पिलाच्या आईला घेऊन निघाला. यदू अंधारातच नाचून हारक्या द्यायला लागला.
बोला शेटी काकाचा, असं म्हणून यदूनं हारकी दिली आणि चौकुरा मोरं पाळायला लागला. त्याच्या मागं समधी पळायला लागली. सावरदारा आलं आणि यांना पळताना बघून आडुशाला पडलेली कुत्री मागं लागली. कालव्यानं गाव जागा झाला, पण सारी कुत्र्यावानी पळत होती. सारी सडकला लागली आणि रानबा भुल्ल्यावानी खाली पडला. आलं ना का चालं ना, सारी दम टाकत त्याच्या भोवताली जमली. देवा आपल्याला शिवत आलूया, सांगा काय झालंय ते. दादूनं रस्त्याची माती उचलली, यदूच्या कपाळाला लावली आणि त्यांनी उसळी मारली. लेकरांनो बकूत आला होता, पण देवानं तुमासनी घोड्यावानी पळवीत आणलं म्हणून वाचला वा. मोठ्या चिंदाच्या रिंगणात गावला होता, असं म्हणून यदूच्या अंगातलं गेलं. चालत चालत येऊन लमानबुवाच्या देवळामोरं समधी टेकली. साऱ्यांच्या धडुताचा घामानं झालता चिखोल. अरे काय झालं होतं आता तरी कळन का? रामादा, अरे त्यो ससा नव्हता, ते होतं भूत. त्यो आपल्याला सोडत नव्हता. शिवा सांगायला लागला तसं साऱ्याच्या अंगावर सरकन काटाच उभा राहिला. हे देवऋषे, कशाचं चिंतन कशाचं भूत र, हे बघ ससा बी आणला आणि त्याची पिल्लं बी आणलेत. असं म्हणून रामा घराकडं निघाला तशी सारी मनातनं यर्रांबली आणि यदूचा देव खोटल्यावाने गप्प झाला. रामानं दारातनं बायकोला हाक मारली. हाक ऐकली तशी ती तटक्यानं उठून बाहेर आली. त्यो येस्तवर सीतीच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. एवढा बघ तो काय म्हणले पाहुणं? सीतानं उतावळी झाल्यावानी विचारलं. अंगणात वर तांगड्या करून पडलेला मोत्या खडबडून उठला, भोकायला लागला. त्याला साश्याचा वास लागला होता. हाडे गप्पा नाही तर तुझ्या मोडीन. रामा खेकासला तसा मोत्या लांब पळाला आणि शेपटी हलवत भोकायला लागला. त्याला पेटवा नाही तर मी जीव मारल याला. काय झालंय, काय झालंय काय? सीतानं मध्येच विचारलं. रामानं तिला खालीवर बघितली. वसरीला जाऊन निजलेल्या लेकरासनी बघून आला. सीते, माझ्या हातनं एक लय वाईट घडलं ग. काशीला जाऊन आलो तरी पाप फिटायचं नाही. पण झालं काय? अगं ह्या चिल्ल्या पिल्यांची आय मारली म्या. वाट्यातली पिलं आणि हातातली सस्सीन दाखवत रामा तरमाळायला लागला. म्हणजे पाहुण्याकडं गेलाच नाही जणू. अगं ठाव आहे मला, मैतर जमल्यावर पाहुण्याचं घरच काय, पर बायकोची सुधीक सूद घावायची नाही तुम्हाला. सीतीनं जाग्यावर रागानं पाया आपाट. अगं ऐकशीन का? ऐकती का निसती बोर्डावरच्या नाचीवानी पाय आपटत बसती? काय झालं ते ऐक तर. तो सांगायला लागला आणि सीता तोंड वासून ऐकायला लागली. त्यानं तिला सारी हकीकत सांगितली. तसं तिने आल्या वाट्याकडं थुकत देवाला हात जोडलं. सीते, काय पण म्हण, माझ्या हातनं घडलंय पाप. म्या मारली त्यांची आय. अहो तुम्ही काय मुद्दाम केलंय का आता पाप लागन? निजा आता राजसराय आली. द्या ती पिलं आणि ती ससीन बी द्या, टाकते मोत्याला. वाट्यातली पिल्लं काढत सीता म्हणली तसा रामा तिच्यावर खावाळला. अगं आई आहेस ना लेकरांची, या लेकरांचं काय वाटत नाही भाई तुला? रामानं पिल्लं खाली ठेवली तसं मोत्यानं किरण साधवून झेप घेतली. पिल्लं उचलणार तेवढ्यात रामानं वरच्यावर त्याला लाथनं उडवला. याच्या आईचं कुतरडं याच्या, आणि ह्यांना झापा खाली डाल. मोठा दगड त्याच्यावर ठेव, नाही तर हे बेनं मोत्या आणि ती चोरटी मांजुरडी खातील यांना. सीतानं बाजावर हातरून टाकलं. पिलासनी आणि त्यांच्या आईला घेऊन आत गेली. पिलांच्या अंगावर हात फिरवत झापाखाली डालून येऊन ती हातुरणावर बसली. पोरांच्या अंगावर गोधडी टाकून पुण्यांदा बाहेर आली. या बाबाला पाठवला कशाला आणि केलं काय या बाबानं? मनाशी बोलत ती बाजावर आली. डोळा लागला वय? छा, उठून बसत तो म्हणला. सीते 100 वक्ताला शिकार केली. ससं मासं हरान बेकार मारली, खाल्ली बी. मग आजच असं का होतंय ग? काय तुम्हासनी काय लागेरल्याचं झालं नाही ना? आता मात्र त्यांना सुधी का असंच वाटलं. तुला बी तसंच वाटते. तुमचं ऐकून कसं नुसं व्हायला लागलंय. दोघं बोलत असताना मोत्यानं झापावरचा दगड ढकलला, तोंड घातलं तसा पिलाने कालवा केला. हात मोड दे, शिव्या दे. सीती झापाजवळ गेली तसा मोत्या बाहेर पळाला. पुण्यांदा दगड झापाव ठेवला आणि ती पोरांची शेजारी निजली. सीता आत गेली तसं रामाला बडबडून आलं. त्याला वाटत होतं ती जवळ असावी. तो तिला हाका मारायला लागला, पण जीभ जड झाल्यावानी त्याला बोलताच येईना. बाजावर त्याने अंग टेकलं. खिळत टोचल्यावानी सुंब खोपायला लागलं. त्याचा डोळा लागना, तो तसाच तरमळत पडला. बऱ्याच उशिरानं त्याचा डोळा लागला आणि तो आरडत उठला. तशी सीती झोपेतनं दचकून उठली, बाहेर आली. का आरडला साऊ?
जवळ येत तिने विचारलं. रामा भेदरल्यावाने बसला होता. अव बोला की. सीते अगं सापान पडलं आणि सापणात तुलाच मारली, तू तडपडती आणि माझी लेकरं तुझ्या भावताली आरडत्यात. असं सापान का पडलं ग सीते? अव ते सश्याचं तुमच्या डोक्यात आहे ना म्हणून. निजा बरं तुम्ही, मी आहे इथं. कशाचा निसतोय? यो देवाचा घाला नाही समजायचा. त्याची करणी समजली का कोणासनी? आपल्याच कपाळावर लिहितो आणि वाचतोय मात्र त्योच. रामा तरमळत होता. सीतेचा मातूर तिथंच डोळा लागला. काळ्या खडकावाने निब्बारगडी, पण रातभर त्याचं डोळं वाहत होतं. त्याच्या काळजाला पीळ पडत होता. श्रोते हो, हा होता भाग 8, भाग 9. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.